मेडिटेशनची जादूगिरी. पुढील लेख आहे बालमन प्रेमासाठी भुकेले. मध्यंतरी रविवारी श्रावणी तिच्या आईसोबत आली. तिच्याशी व्यवस्थित बोलणं झालं. तिच्या मनातील भीती काढून टाकली. भीती निर्माण होण्याची कारणं ती परत उद्भवू नये म्हणून दक्षता याविषयी सविस्तर चर्चा केली. तिच्यामध्ये असणाऱ्या कमतरता याविषयी तिच्या आईने माहिती दिली. त्यातून सावरण्याविषयीही व्यवस्थित विचार विनिमय झाला. श्रावणी बऱ्यापैकी मोकळी झाली. तिची कळी खुलली. आनंदी मनाने ती घरी गेली. त्यानंतर आम्ही परत सगळे ऑनलाईनच भेटलो, कारण अजूनही कोरोनाविषयीची परिस्थिती पूर्णपणे निवळली नव्हती. सुरुवात करतानाच किशोरदा म्हणाला की डॉक्टर ताई पहा ना, आमच्या कॉलनीत एक कुटुंब राहतं. सख्खे बहीण भाऊ आहेत, पण सारखे भांडत असतात. त्यांचे आईवडील दोघंही नोकरीमुळे बिझी असतात आणि घरात हे दोघे आणि आजी आजोबा. पण त्यांचं हे दोघं भाऊ बहीण अजिबात ऐकत नाहीत. सारखे भांडत असतात. त्यांचं वय वर्ष 12 आणि 14 आणि मारामारीही करतात. आजी आजोबा वैतागून गेले आहेत की समजतच नाही काय करावं. आज आपल्यासोबत आजी आल्या आहेत. त्यांचा हा प्रश्न आहे. आजीही बोलल्या, म्हणाल्या की दोघंही अभ्यासात हुशार आहेत, चांगले मार्क्स मिळवतात, पण एकमेकांशी अजिबात पटत नाही. दोघांना एकच पेन हवं असतं. दोघांनाही अभ्यासाची जागाही एकच हवी असते आणि छोट्या छोट्या कारणावरून सतत भांडत असतात. मोठे झाल्यावर यांचं कसं व्हायचं या कारणाने काळजी वाटते. समजतच नाही की काय करावं. मी म्हणाले, लहान आहेत, बालपण असंच असतं, पण जर अति जास्त असेल तर मग उपाय शोधावा लागेल. यापैकी मोठं कोण आहे? आजी. डॉली मोठी 2 वर्षांनी आणि चिंटू छोटा. मी. ओके, तसं फारसं वयात अंतर नाही, परंतु दोघांमध्ये एकमेकांविषयी आदर निर्माण करण्यासाठी मी युक्ती शोधत होते. असं करूया, चिंटूला डॉली ताई म्हणायला सांगा आणि डॉलीला सांगूया की तू ताई आहेस, चिंटूला सांभाळण्याची तुझी जबाबदारी आहे आणि चिंटू तू ताईचं सगळं ऐकलं पाहिजे बरं का. आणि पुढच्या आठवड्यात दोघांना घेऊन या, आपण परत बोलू. 5 दिवसांनी आजींचा फोन आला. त्या म्हणाल्या सुरुवातीला दोघांनी थोडी कुरबूर केली, परंतु नंतर हळूहळू दोघांनीही मान्य केलं. आता भांडणाचा सूर तक्रारीकडे वळलाय. थोडं जरी काही झालं तरी माझ्याकडे येऊन एकमेकांची तक्रार करतात, परंतु आता भांडाभांडी किंवा मारामारी करत नाहीत. त्या पुढच्या आठवड्यात आजी या दोन्ही भावंडांना घेऊन माझ्याकडे आल्या. दोघंही अगदी निरागस, सालस, हुशार वाटत होती, जसं काही वेलीवर फुललेल्या या 2 कळ्याच जणू. मला भारी गंमत वाटली. बालपण असते त्यामुळे नॅचरली समज तर कमीच असणार, परंतु हे बालमन प्रेमासाठी भुकेलं असतं. आई वडील त्यांच्या कामात किती जरी बिझी असले तरी त्यांनी आपल्या लेकरांवर प्रेम करण्यासाठी वेळ राखून ठेवलाच पाहिजे. प्रेमामुळेच तर मुलांचं व्यक्तिमत्व घडत असतं. बालपणी संस्कार पक्के होत असतात. हीच वेळ त्यांच्या कोवळ्या मनाला घडवण्याची असते. आजी आजोबाही प्रेम करतातच, परंतु आई वडील यांची जागा काही वेगळीच असते. त्यांची जागा दुसरे कोणीही घेऊ शकत नाही. दुधावरची साय म्हणून आजी आजोबा अधिक प्रेम करत असतातच, परंतु आईबाबांची भूमिका महत्त्वाची असते. आई वडिलांनी लेकरांसाठी वेळ काढायलाच हवा असं मला वाटतं आणि मानसशास्त्रही तेच सांगतं. उर्वरित पुढील भागात. आपण इथे थांबूया. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.